नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज MS सेट पेपर 1 मधला संशोधन अभियोग्यता टीचिंग ॲप्टिट्यूड वरती 50 प्रश्न पाहणार आहे. 50 प्रश्नाला 100 गुण, प्रत्येकी 2 मार्क्स आणि वेळ 1 तास. सूचना: योग्य पर्याय निवडा. प्रत्येक प्रश्नात 2 गुण आणि सर्व प्रश्न सोडवा असं पेपरमध्ये असतात. तुम्हाला तर ते पहिले वाचून घेऊन अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. संशोधनातील परिकल्पना म्हणजे काय? 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय बरोबरचा निवडायचा आहे. त्याच्या खाली मी उत्तर सुद्धा दिलेले आहे अशा पद्धतीने बघा. तर संशोधनातील परिकल्पना म्हणजे काय? पर्याय हे काहीही निश्चित नसलेले विधान. बी आहे पुराव्यावर आधारित तात्पुरते स्पष्टीकरण. सी संशोधनाचा अंतिम निष्कर्ष. डी आहे डेटा संकलनाची पद्धत. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, पुराव्यावर आधारित तात्पुरते स्पष्टीकरण. प्रश्न 2, कोणत्या प्रकारच्या संशोधनात प्रामुख्याने स्पेलिंग मिस्टेक आहे परिस्थितीचे विश्लेषण केले जाते? पर्याय ही विश्लेषणात्मक, बी वर्णनात्मक, सी प्रयोगात्मक, डी ऐतिहासिक. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन वर बी वर्णनात्मक. प्रश्न 3, नमुना सॅम्पल म्हणजे काय? ऑप्शन ए संपूर्ण लोकसंख्या, बी लोकसंख्येतील निवडक घटकांचा समूह, सी संशोधनाचा उद्देश, डी संशोधनाचा निष्कर्ष. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी लोकसंख्येतील निवडक घटकांचा समूह. प्रश्न 4, संशोधनातील स्वतंत्र चल म्हणजे काय? पर्याय ही परिणामावर परिणाम करणारा घटक, बी संशोधनाचा उद्देश, सी नियंत्रित केलेला घटक, डी स्थिर घटक. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर परिणामावर परिणाम करणारा घटक. 5, गुणात्मक संशोधन कोणत्या प्रकारच्या माहितीवर भर देते? पर्याय संख्यात्मक माहितीवर, बी शब्द वर्णन अनुभवावर, सी प्रयोगांवर आणि डी सांख्यिकी विश्लेषणावर. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन वर बी शब्द वर्णन आणि अनुभवांवर. प्रश्न 6, संशोधनात वैधता म्हणजे काय? व्हॅलिडिटी म्हणजे काय? ऑप्शन ए हे संशोधन साधनाची अचूकता, बी संशोधन निष्कर्षाची विश्वासार्हता, सी निष्कर्षाची सर्वसाधारणता, डी संशोधनाची वेळ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन वर बी संशोधन निष्कर्षाची विश्वासार्हता. प्रश्न 7, कोणते संशोधन भविष्यातील प्रवृत्तीचे अंदाज घेण्यासाठी केले जाते? पर्याय हे मूलभूत संशोधन, बी अन्वेषणात्मक संशोधन, सी भविष्यकथात्मक संशोधन, डी वर्णनात्मक संशोधन. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी भविष्यकथनात्मक संशोधन. प्रश्न 8, माहितीचा स्रोत कोणता असू शकतो? पर्याय लोकसंख्या, बी दुय्यम माहिती, सी प्राथमिक माहिती, डी वरील सर्व. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व, म्हणजे लोकसंख्या, दुय्यम माहिती आणि प्राथमिक माहिती या सर्व घटकांवरती माहितीचा जो स्रोत आहे हा अवलंबून असतो. प्रश्न 9, संशोधन अहवालात परिणाम विभागात काय दिले जाते? पर्याय दिलेले संशोधनाची उद्दिष्टे, बी संशोधनाची पद्धत, सी निष्कर्ष आणि त्याचे विश्लेषण, डी संदर्भ सूची. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी निष्कर्ष आणि त्यांचे विश्लेषण जे आहे ते संशोधन अहवालामध्ये त्याचा परिणाम विभागामध्ये दिले जाते. प्रश्न 10, सांख्यिकीय विश्लेषण संशोधनात काय वापरले जाते? पर्याय ही माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी, बी माहितीचे अर्थ लावण्यासाठी, सी निष्कर्षाची अचूकता तपासण्यासाठी, डी वरील सर्व कारणांसाठी. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व कारणांसाठी, म्हणजे माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी, माहितीचे अर्थ लावण्यासाठी आणि निष्कर्षाची अचूकता तपासण्यासाठी सांख्यिकीय विश्लेषण जे आहे त्या संशोधनात हे वापरले जाते. प्रश्न 11, संशोधन करताना संशोधन नैतिकता रिसर्च एथिक्स म्हणजे काय? पर्याय हे संशोधन प्रकल्पाची आर्थिक तरतूद, बी संशोधन करताना न्याय, प्रामाणिकपणा व जबाबदारी पाळणे, सी संशोधनासाठी योग्य साधने वापरणे, डी संशोधनाचा कालावधी निश्चित करणे. ते चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी संशोधन करताना न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी पाळणे. 12वा प्रश्न, खालीलपैकी साध्या यात्विक नमुना निवड पद्धती सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग ची वैशिष्ट्ये कोणती? पर्याय प्रत्येक घटकाला निवडले जाण्याची समान संधी असते, बी निवड संबंधित
व्यक्तीच्या पसंतीवर अवलंबून असते. सी आहे नमुना लहान आणि सोयीस्कर असतो. डी आहे अंदाजे निवड केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. प्रत्येक घटकाला निवडले जाण्याची समान संधी असते. त्यानंतर 13वा प्रश्न पाहूया. संभाव्यता नमुना निवड पद्धतीमध्ये प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कोणते घटक आवश्यक असतात? पर्याय हे संशोधकाचा निर्णय, बी प्रत्येक घटकाची निवड होण्याची निश्चित शक्यता, सी सोयीची उपलब्धता, डी हे पूर्वग्रह असलेले मत. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी प्रत्येक घटकाची निवड होण्याची निश्चित शक्यता. प्रश्न 14. खालीलपैकी असंभाव्यता नमुना निवड पद्धतीचा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रकार कोणता नाही? पर्याय आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग, बी कोटा सॅम्पलिंग, सी क्लस्टर सॅम्पलिंग, डी आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर आहे डी सॅम्पलिंग रँडम सिंपल रँडम सॅम्पलिंग. प्रश्न 15. पायलट अभ्यास म्हणजे पायलट स्टडी म्हणजे काय? तर पर्याय मुख्य संशोधन सुरू करण्यापूर्वी लहान प्रमाणावर चाचणी करणे, बी अंतिम निष्कर्ष मांडणे, सी मोठ्या नमुन्याची निवड करणे, डी संशोधन खर्च मोजणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए मुख्य संशोधन सुरू करण्यापूर्वी लहान प्रमाणावर चाचणी करणे. प्रश्न 16. स्वतंत्र चल इंडिपेंडन्स व्हेरिएबल म्हणजे काय? पर्याय परिणामावर परिणाम करणारा चल, बी संशोधकाद्वारे नियंत्रित केलेला चल, सी अवलंबून असलेला चल, डी मोजता येणारा चल. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संशोधकाद्वारे नियंत्रित केलेला चल. प्रश्न 17. शून्य परिकल्पना म्हणजे काय? पर्याय नवा सिद्धांत, बी आहे संशोधनात तपासल्या जाणाऱ्या दाव्याची नकारात्मक बाजू, सी संशोधनाचा उद्देश, डी नमुन्याची रचना. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संशोधनात तपासल्या जाणाऱ्या दाव्याची नकारात्मक बाजू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. विश्वसनीयता रिलेबिलिटी म्हणजे काय? पर्याय मोजमाप साधनाची सातत्यपूर्ण स्थिर परिणाम देण्याची क्षमता, बी संशोधनाची वैधता, सी निष्कर्षांची सामान्यता, डी आहे नमुन्याची योग्यता. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मोजमाप साधनाची सातत्यपूर्ण व स्थिर परिणाम देण्याची क्षमता. प्रश्न 19. डेटा विश्लेषणात माध्यिका म्हणजे मीडियम म्हणजे काय? पर्याय सर्वाधिक वारंवार येणारा मूल्य, त्यानंतर बी मध्यम मूल्य जे दोन समान भाग करतो, सी सर्व मूल्यांची बेरीज, डी अंदाजे सरासरी. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी मध्यम मूल्य जे दोन समान भाग करतो. प्रश्न 20. संदर्भ देण्याची पद्धत संशोधनात का आवश्यक असते? पर्याय इतरांचे विचार चोरी टाळण्यासाठी, बी आहे साहित्याचा सन्मान व विश्वासार्हता राखण्यासाठी, सी स्वतःचे मत सिद्ध करण्यासाठी, डी आहे वरील सर्व कारणांसाठी. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व कारणासाठी. म्हणजे इतरांचे विचार चोरी टाळण्यासाठी, साहित्याचा सन्मान व विश्वासार्हता राखण्यासाठी आणि स्वतःचे मत सिद्ध करण्यासाठी जे आहे ते याचा आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 21. संशोधन समस्या निवडताना कोणता घटक सर्वात महत्वाचा मानला जातो? पर्याय संशोधनाची उपलब्ध साधने, बी समस्येची व्यावहारिक उपयुक्तता, बी सी मार्गदर्शकांची पसंती, डी आहे विषयाची लोकप्रियता. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी समस्येची व्यावहारिक उपयुक्तता. प्रश्न 22. संशोधन आराखडा कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय हे एकसंध पद्धत, बी आहे संशोधनाच्या उद्देशानुसार आखलेली संपूर्ण योजना, सी केवळ डेटा संकलनाची पद्धत, डी आहे केवळ विश्लेषणाची पद्धत. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी संशोधनाच्या उद्देशानुसार आखलेली संपूर्ण योजना. प्रश्न 23. प्राथमिक माहितीचा स्रोत कोणता आहे? पर्याय हे सरकारी अहवाल, बी वृत्तपत्रातील लेख, सी मुलाखत प्रश्नावली निरीक्षण, डी आहे संशोधन लेखन. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी मुलाखत प्रश्नावली आणि निरीक्षण ही प्राथमिक माहितीचा स्रोत याद्वारे मिळते. त्यानंतर प्रश्न 24. दुय्यम माहितीचा स्रोत कोणता आहे? पर्याय व्यक्तीची मुलाखत, बी प्राथमिक सर्वेक्षण, सी सरकारी अहवाल पुस्तके संकेतस्थळ आणि डी आहे प्रयोगशाळेतील निरीक्षण. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी सरकारी अहवाल पुस्तके आणि संकेतस्थळ हे दुय्यम माहितीचे स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्नावली तयार करताना कोणती बाब लक्षात घ्यावी? पर्याय प्रश्न खुले व गुंतागुंतीचे असावेत, बी प्रश्न स्पष्ट
साधे व उद्देशानुसार असावेत. सी जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्न शब्द असावे म्हणजे वापरावेत. डी आहे सर्व प्रश्न अनिवार्य असावे. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी. प्रश्न स्पष्ट, साधे व उद्देशानुसार असावे. प्रश्न 26. मुलाखत इंटरव्ह्यू पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करणे. बी सखोल वैयक्तिक माहिती मिळवणे. सी निरीक्षण करणे. डी दुय्यम माहिती गोळा करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी सखोल व वैयक्तिक माहिती मिळवणे. प्रश्न 27. निरीक्षण ऑब्झर्वेशन पद्धतीत संशोधक काय करतो? पर्याय प्रश्न विचारतो. बी प्रश्न घटना प्रत्यक्ष पाहतो नोंद करतो. सी माहिती पुस्तकातून घेतो. डी प्रयोग करतो. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी घटना प्रत्यक्ष पाहतो नोंद करतो. प्रश्न 28. केस स्टडी पद्धतीचा उपयोग कोणत्या परिस्थितीत होतो? पर्याय मोठ्या लोकसंख्येचा अभ्यास करायचा असेल. बी एखाद्या विशिष्ट घटनेचा सखोल अभ्यास करायचा असेल. सी सांख्यिकी विश्लेषण करायचे असेल. डी दीर्घकालीन सर्वेक्षण करायचे असेल. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी एखाद्या विशिष्ट घटनेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर केस स्टडी जी आहे ते पद्धत उपयोगाची परिस्थिती ठरत असते. 29 प्रश्न. संशोधन अहवालात कोणता घटक आवश्यक असतो? पर्याय फक्त निष्कर्ष. बी प्रस्तावना, पद्धत, विश्लेषण, निष्कर्षण, संदर्भ. सी केवळ तक्ते. डी आहे केवळ ग्राफ. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी प्रस्तावना, पद्धत, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ या सर्व गोष्टींचा जो समावेश आहे ते संशोधन अहवाल या घटकामध्ये आवश्यक आहे. प्रश्न 30. संदर्भ सूची देताना कोणता नियम पाळला जातो? पर्याय फक्त लेखकाचे नाव. बी फक्त पुस्तकाचे नाव. सी सर्व संदर्भाची पूर्ण माहिती योग्य पद्धतीने देणे. डी फक्त प्रकाशन वर्ष. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी सर्व संदर्भाची पूर्ण माहिती योग्य पद्धतीने देणे. प्रश्न 31. सांख्यिकीय विश्लेषणासाठी डेटा सॉफ्टवेअरचे उदाहरण कोणते आहे? पर्याय एम एस वर्ड. बी SPSS. सी MS एक्सेल. बी आहे डी पॉवर पॉईंट. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी SPSS हे सांख्यिकीय विश्लेषणाचे डेटा सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. प्रश्न 32. संशोधन अहवालात विशिष्ट अपेंडिक्सचे कधी दिले जाते? पर्याय मुख्य मजकुरात वर्णन केलेली माहिती. बी अतिरिक्त पण महत्वाची पूरक माहिती. सी निष्कर्षाचा सारांश. डी संदर्भाची यादी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी अतिरिक्त पण महत्वाची पूरक माहिती. प्रश्न 33. संशोधनात सहसंबंध कोणत्या प्रकारचा संबंध दर्शवतो? पर्याय कारण परिणाम संबंध. बी दोन किंवा अधिक चलांमधील सांख्यिकीय संबंध. सी वेळेचा अनुक्रम. डी हे गटांमधील फरक. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी दोन किंवा अधिक चलांमधील सांख्यिकीय संबंध दर्शवतो. प्रश्न 34. कॉनेट अनालिसिस कोणत्या प्रकारच्या संशोधनात वापरले जाते? पर्याय गुणात्मक संशोधनात. बी मात्रात्मक संशोधनात. सी प्रयोगात्मक संशोधनात. आणि डी सर्वेक्षणात्मक संशोधनात. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी गुणात्मक संशोधनात जे आहे ते कॉर्नेट अनालिसिस जे आहे त्या प्रकारच्या संशोधनात वापरले जाते. 35 प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. संशोधनातील बाह्य वैधता म्हणजे काय? पर्याय ही परिणामांची अचूकता. बी निष्कर्षाचा विशिष्ट नमुन्यापुरता लागूपणा. सी निष्कर्षाचा व्यापक लोकसंख्येवर लागूपणा. डी आहे सांख्यिकीय चाचणीची शुद्धता. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी निष्कर्षाचा व्यापक लोकसंख्येवर लागूपणा. 36 प्रश्न आहे. डेटा एंट्री करताना कोणती काळजी घ्यावी? पर्याय एकाच व्यक्तीकडून सर्व डेटा भरावा. बी चुकीची नोंद टाळण्यासाठी डबल चेक करावा. सी सर्व डेटा नंतर भरावा. डी फक्त महत्वाचा डेटा भरावा. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी चुकीची नोंद टाळण्यासाठी डबल चेक करावा. प्रश्न 37. संशोधनात मॉडेल म्हणजे काय? पर्याय संशोधनाची पद्धत. बी वास्तव परिस्थितीचे सैद्धांतिक प्रतिनिधित्व. त्यानंतर सी संशोधनाचा नमुना. आणि डी आहे संशोधनाचा निष्कर्ष. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी वास्तव परिस्थितीचे सैद्धांतिक प्रतिनिधित्व. प्रश्न 38. टाइम सिरीज डेटा म्हणजे काय? पर्याय आहे एका वेळे बिंदूवरील डेटा. बी आहे विशिष्ट कालावधीत अनुक्रमे घेतलेला डेटा. सी भिन्न व्यक्तींचा डेटा. डी आहे गटांमधील तुलना करणारा डेटा. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी विशिष्ट कालावधीत अनुक्रमे घेतलेला डेटा म्हणजे टाइम सिरीज डेटा होय. प्रश्न 38 पहा.
प्रश्न 39 पहा. संशोधनात मूल्य व्हॅल्यू म्हणजे काय? पर्याय हे चलाचे मोजमाप, बी चलाला दिलेली संख्यात्मक स्थिती, सी चलाची गुणधर्म, डी चलांची तुलना. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर आपण बी चलाला दिलेली संख्यात्मक स्थिती म्हणजे संशोधनात मूल्य होय. 40वा प्रश्न पहा. डेटा व्हॅलिडेशन म्हणजे काय? पर्याय हे डेटा गोळा करण्याची प्रक्रिया, बी डेटा अचूकता, पूर्णता आणि सुसंगतता तपासणी, सी डेटा विश्लेषणाची पद्धत, डी आहे निष्कर्ष मांडण्याची प्रक्रिया. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी डेटाची अचूकता, पूर्णता आणि सुसंगतता तपासणी. प्रश्न 41 पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 41. संशोधनातील आंतरचिन्ह वैधता इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे काय? पर्याय निष्कर्षाची सर्वसाधारणपणे लागू होण्याची क्षमता, बी संशोधन साधनाची अचूकता व सातत्य, सी चलांमध्ये कारण संबंध योग्य असल्याची खात्री, डी आहे संशोधनातील बाह्य घटकांचा प्रभाव टाळणे. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर आहे सी चलांमध्ये कारणास्तव संबंध काही योग्य असल्याची खात्री करणे. प्रश्न 42. माहितीचा स्रोत याचा अर्थ काय आहे? पर्याय हे संशोधनासाठी वापरलेले साधन, बी माहिती जिथून मिळते ते माध्यम, सी संशोधनाचा उद्देश, डी आहे संशोधनाची पद्धत. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी माहिती जिथून मिळते ते माध्यम. प्रश्न 43. गुणात्मक संशोधनात थिमेटिक विश्लेषण थिमेटिक अनालिसिस म्हणजे काय? पर्याय संख्यात्मक माहितीचे विश्लेषण, बी माहितीतील मुख्य विषय ओळखून त्यांचे विश्लेषण, सी चलांमधील संबंध शोधणे, डी आहे नमुन्याची निवड करणे. ते चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी माहितीतील मुख्य विषय ओळखून त्यांचे विश्लेषण हे उत्तर आहे. त्यानंतर 44 प्रश्न. संशोधन अहवालात विशिष्ट अपेंडिक्स मध्ये काय समाविष्ट केले जाते? पर्याय मुख्य निष्कर्ष, बी विस्तृत तक्ते, प्रश्नावली व कच्चा डेटा, सी संदर्भाची यादी, डी प्रस्तावना. हे चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी विस्तृत तक्ते, प्रश्नावली आणि कच्चा डेटा हे संशोधन अहवालात विशिष्ट अपेंडिक्स मध्ये यांचा समावेश होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 स्वतंत्र चल इंडिपेंडन्स व्हेरिएबलची वैशिष्ट्य कोणती आहे? पर्याय परिणामावर परिणाम करणारे चल, बी आहे संशोधकांनी नियंत्रित किंवा बदलता येणारे चल, सी परिणाम म्हणून मोजले जाणारे चल, डी आहे परिणामाचे कारण म्हणून बदलणारे चल. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संशोधकाने नियंत्रित किंवा बदलता येणारे चल. 46वा प्रश्न पहा. संशोधनात बाह्य वैधता वाढवण्यासाठी काय करावे? प्रश्न दिलेले ऑप्शन दिलेले ए मोठा व विविध नमुना घ्यावा, बी प्रयोग नियंत्रित परिस्थितीत करावा, सी एकाच गटावर संशोधन करावे, डी आहे संशोधन कालावधी कमी ठेवा. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए मोठा व विविध नमुना घ्यावा. प्रश्न 47 पहा. डेटा विश्लेषणासाठी स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर वापरण्याचा मुख्य फायदा कोणता आहे? पर्याय आहे वेळ व श्रमाची बचत होते, बी विश्लेषण अचूक व जलद होते, सी मोठ्या डेटामध्ये नमुने शोधणे सोपे होते, डी आहे वरील सर्व. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन वरील सर्व म्हणजे वेळ व श्रमाची बचत होते, बी विश्लेषण व अचूक व जलद होते, डी आहे सी आहे मोठ्या डेटामध्ये नमुने शोधणे सोपे होते. तीनही बरोबर आहे. 48वा प्रश्न पहा. संशोधनातील संदर्भ सूची तयार करण्याचा उद्देश काय आहे? पर्याय हे लेखकाचे मत सिद्ध करणे, बी वापरलेल्या स्रोतांची माहिती घेणे, सी इतरांचे संशोधन नाकारणे आणि डी आहे नवीन संशोधन सुचवणे. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वापरलेल्या स्रोतांची माहिती देणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. प्लेजरिझम म्हणजे काय? तर पर्याय हे स्वतःचे विचार लिहिणे, बी इतरांचे विचार किंवा मजकूर स्वतःच्या नावाने वापरणे, सी संदर्भ देऊन मजकूर वापरणे, डी संदर्भाची स्वतःची माहिती गोळा करणे. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी इतरांचे विचार किंवा मजकूर स्वतःच्या नावाने वापरणे. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा. संशोधन प्रक्रियेत पुनरावलोकन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय हे चुका शोधणे व सुधारणा करणे, बी नवीन कल्पना शोधणे, सी निष्कर्ष लपवणे, डी आहे वेळ वाचवणे. चारही पर्यायी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए चुका शोधणे व सुधारणा करणे हे संशोधन प्रक्रियेतील पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यूचे करण्याचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सराव करण्यासाठी संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड 50 प्रश्न आपण पाहिलेले आहे. असेच प्रश्न पाहण्यासाठी
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहिती मिळणार आहे. चला पुढच्या व्हिडिओमधून अजून भेटूया. आज इथेच थांबूया. ओके, धन्यवाद मित्रांनो.